एकच श्लोक वाचायचा. मी जर अशी विनंती करणार आहे की याचं त्यांनी विवरण केलं, याचं निरूपण झालं पाहिजे. अहो इतकं सूक्ष्म विवेचन आहे याच्यात की खरोखरच काय मांडावं काय मांडू नये. मी त्याच्यातले फक्त 2-3 मुद्दे घेतो. मानवी स्वभाव वर्तमान काळात हा तामसी आहे आणि तामसी कडून तो राजसी आहे. तामसी व्यक्ती नेहमी राजसी व्यक्तीकडे झुकते किंवा तामसाला राजस व्हावं असं वाटतं. आता फार विवरण करण्याचं कारण आणि आमच्या चिंतनामध्ये व्यक्ती तामसी आणि राजसी असू नये, चांगला वाईट असा मुद्दा नाही, तो सात्विक असला पाहिजे असं चिंतन. मग राजस व्यक्ती सात्विक कसं होईल? तामसी व्यक्ती आणि राजस व्यक्ती कसं बोलतो? मी नाकेबंदीकडे राजस, मी हुमरूज उघडणार नाही तामस. मी मुद्दाम मोठे उदाहरण अशासाठी घेतो, हे त्या वृत्तीचं लक्षण आहे. मोह, वर्चस्व, अधिकार, मी सांगेल ते, वळी तो कानपुरी, माझं सारं काही असं मांडण्याच्या अहमिकतेची भूमिका व्यक्तीत असते, समाजात असते, संस्थांमध्ये असते, राष्ट्रांमध्ये असते. ती नसते असं दावा करता येत नाही. असं म्हणणारी हा प्रवाह आहे. मग आम्हाला न्यायचं आहे सात्विकतेकडे. मग सात्विकतेकडे नेण्याचा मार्ग कोणता? तर भक्ती आहे. त्याचं कारण काय? या मनशतकाच्या 18व्या अप्रतिम असलेल्या श्लोकात त्याचं वर्णन फार छान वाचायला मिळतं. तेवढे सामूहिकरित्या चिंतन करा. भक्ती तुम्हाला 4 गोष्टी शिकवते. पहिली गोष्ट ती अशी शिकवते की तुम्हाला बोध देते. डॉक्टर मंदार यांनी या ओळीचं फार सुंदर विवरण केलं. ते असं लिहितात त्या ओळीच्या विवरणात की मी कोण हे मला समजावं. बोध कशाचा? मला काय समजलं पाहिजे. बोध या शब्दाचा अर्थ कळला नाही. बोध हा शब्द वाचल्यावर कळतो. बोध त्यांनी विवरण फार छान केलंय. ते तुमच्या जीवनाशी जोडलेलं आहे. कसं? मी जन्माला का आलो? माझ्या आयुष्यात कृतकृत्यता कशात आहे? हे माझं आयुष्य मला कसं मिळालं? हे माझं आयुष्य संपल्यानंतर काय होणार आहे? आणि म्हणून मी या जन्मात काय केलं पाहिजे वगैरे वगैरे. याचा तुला बोध व्हावा, याचं परिमाण म्हणजे भक्ती आहे. पहिली गोष्ट. कशाचा बोध झाला पाहिजे? जर याचा बोध झाला ना, तर मी विवरण केल्याचं, तर तुम्ही तामसी राहत नाही, राजसी राहत नाही, सात्विक होतात. आणि आपली सगळी मेजरमेंट्स तामसिक वृत्तीला समर्थन करणारी नसतात, पण राजसी वृत्तीचं मर्यादेपेक्षा जास्त कौतुक करणारी असतात. आम्ही माणसाचं असेसमेंट कशावर करतो? मी नेहमी असं म्हणतो, भगवंताचा प्रसाद मोठा की माणसाने बांधलेला प्रसाद मोठा. हे कळायला वृत्ती राजसी परवडत नाही, सात्विक असतात. काही विवरण करण्याची गरज नाही. मग हा जो प्रसाद आहे हा भक्तीतून मिळतो. मगाशी 2 उदाहरणं आली. आस्तिकांना लावा विठ्ठल ऐकू येईल, आस्तिकांना लावा शिव ऐकू येईल. आमचे काही तरुण मित्र प्रश्न विचारतात की हे कोणी पाहिलं इतिहासामध्ये झालं असेल कशावर? कोणीतरी हे सांगतं. म्हणजे एकदा एका कार्यक्रमामध्ये जाहीरपणे त्या तरुणाला उत्तर देताना असं म्हटलं की तुकाराम महाराजांना घ्यायला विमान आलं, अशी कथातीत कथा असेल, कल्पित कथा असेल. एक नक्की ना की पुण्यानं गेल्यावर असं विमान आलं होतं, असा काही इतिहास दिला जाणार नाही, असं उत्तर त्या तरुणाला दिलं होतं. त्यांनी उत्तर दिलं, त्याचंही नाव सांगतो आनंद यादव. तो कार्यक्रम वारकरी संप्रदायाचा पुण्यात झाला होता. मी योगावर त्या कार्यक्रमाला होतो. तुम्ही एखाद वेळा टीका टिप्पणी मी का सांगतोय? तुम्हाला भारतीय ज्ञान परंपरेपासून जाणीवपूर्वक दूर करायचं. जीवनाचा अर्थ कशात आहे? आनंदात आहे. जीवनाचा अर्थ कशात आहे? या जीवात्म्याचा त्या परमात्म्याशी असलेल्या संवादात आहे. घरातल्या मुलाचं नाव नचिकेत ठेवणं आनंदाची गोष्ट आहे, पण नचिकेताला सगळी प्रलोभनं दिली आणि ती यमानं दिली आणि ती 7व्या-8व्या वर्षी दिली. त्याच्या एकाही प्रलोभनाला तो बळी पडला नाही. म्हणजे प्रलोभनाला न बळी पडणं म्हणजे नचिकेत आहे. मग हे त्या पिढीमध्ये आता प्रलोभन किती आहे न बोललेलं बरं. अशी सारी प्रलोभनं दूर करून तू तुला स्वतःला विसर.
धुंडा महाराज देगलूरकरांचं एक प्रवचन मी ऐकत होतो. ते त्या प्रवचनात बोलताना म्हणजे विसर याचा अर्थ आपलं अस्तित्व विसरायचं असं नाही, आपलं अस्तित्व कळणार नाही असं राहायचं. प्रवचन झाल्यावर मी त्यांना भेटायला गेले SP कॉलेजमध्ये. मी तुम्हाला सांगतो साधारण 50-52 वर्षापूर्वी. तर मला काही वाटत कळलं नाही. त्यांनी मला छान समजून सांगितलं. ते म्हणजे साखर पाण्यात विरघळते, साखर दिसत नाही, आपल्याला वाटतं की साखरेचं अस्तित्व नाही आहे. सरबत केल्याबरोबर पिणारा किंवा देणारा विचारतो बरं झालं ना, म्हणजे मीठ साखर ठीक आहे ना. हे मीठ साखर विसरत नाही, आपल्याला वाटतं साखर अस्तित्व विसरत. असं अस्तित्व विसरतो तेव्हा कर्म मार्गी असतो. कर्पूरशी जो जाणे आपले अवघे कर्तृत्व, आपल्याकडे कर्पूरारती शेवटी असते, ती कर्पूरारतीच असते. आरती घेणारे असंख्य असतात. प्रयत्न असा असतो की ती विझण्यापूर्वी पटकन आरती द्यावी आणि विझत आली ते एखादा कर्पूराचा हे टाकावा. का? विझल्यानंतर त्याच्या सुवासाने लक्षात राहण्याचा योग सुद्धा अल्प काळ राहावा. इतकं विरघळून जाण्याची प्रक्रिया जगाच्या लक्षात ठेवणे याला भक्ती म्हणतात. आणि त्याच्या या पुस्तकात भक्तीची 4 वाक्य सांगतो. मी आपल्याला अशी उदाहरणं सांगतो. आपण माहिती, विषाचा प्याला